राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला। या बजेटवर अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सडकून टीका केली। शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा होईल असं वाटलं होतं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले असं वाटलं होतं। फार मोठ्या घोषणा होतील असं वाटलं, मात्र केवळ पोकळ घोषणा, पाऊस पडून निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, अशी टीका खासदार बळवंत वानखेडे यांनी केली। सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसणारे हे बजेट आहे। उद्योग धंद्याबाबत सुद्धा आस्था दिसत नाही, त्यामुळे हे बजेट नाकामयाब आहे, अशी टीका खासदार वानखेडे यांनी केली आहे। राज्याचं जे आज अर्थ बजेट सादर झालं त्यात असं वाटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील आणि अजून काही फार मोठ्या घोषणा होतील, परंतु पोकळ घोषणाचा पाऊस पाडून आज हे तुटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर झाला आहे। जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिले होते त्या आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही। हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारे, उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही, म्हणून हे बजेट नाकामयाब असं आहे।